गेल्या काही दिवसांपासून जामनेर शहरातील बहुतांश भागाचा वीज पुरवठा वेळोवेळी खंडित होत आहे. या खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. एकीकडे तापमानाचा वाढ दिवसेंदिवस वाढत असताना उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत आहे, तर दुसरीकडे खंडित वीज पुरवठ्याने नागरिक हैराण झाले आहेत. सायंकाळनंतर वीज पुरवठा केव्हा बंद होईल याची शाश्वती नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. गेल्या आठवड्यात जामनेर शहरातील सुमारे 70% भाग दिवसातून 5 तास, 7 तास किंवा 8 ते 10 तास देखील बंद राहत असल्याने नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या मानसिकतेत आहेत. वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष दिले पाहिजे. जामनेर शहरातील लोकप्रतिनिधींनी या नागरिकांच्या समस्याकडे लक्ष देऊन ही समस्या मिटवण्यासाठी काहीतरी कारवाई करावी अशी मागणी जामनेर शहरातील वीज ग्राहकांकडून केली जात आहे. महावितरणाकडून होत असलेल्या खंडित वीज पुरवठ्याचा परिणाम लहान बालकांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. जामनेर शहरातील गारखेडे फिडरवर सुमारे 40 ते 50% वीज ग्राहक अवलंबून आहेत आणि याच गारखेडे फिडरवर 5 ते 10 तास सतत वीज पुरवठा खंडित असल्याने वीज ग्राहक संतप्त झाले आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्यास परिस्थिती स्फोटक होऊ शकते. नागरिकाच्या संतापाचा उद्रेक होऊ शकतो. त्यापूर्वीच महावितरण कंपनीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एकेकाळी विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षाने वीज पुरवठ्यावर प्रशासनाशी खंबीर हात केल्याने ही समस्या काही काळ थांबली होती. आता सत्ताधारी असो की विरोधक असो, कोणीही या समस्येवर बोलायला तयार नाही. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नजीकच्या काळात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास प्रशासनाकडे मागणी करण्यासाठी वेळ प्रसंगी आंदोलनाची तयारी देखील वीज ग्राहकांनी केल्याचे समजण्यात येत आहे.